भरधाव वेगाने गाडी चालवण्याच्या कारणावरून भांडण आणि जुन्या कौटुंबिक वादातून मेवण्याने मित्रांसोबत मिळून आपल्याच भाऊजीची हत्या केली। ही घटना नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याअंतर्गत आलेल्या कैकाडी नगर झोपडपट्टीत घडली। पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करून 7 आरोपींना अटक केली असून या घटनेत आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हत्येची ही घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कैकाडी नगर झोपडपट्टीत रविवारी रात्री घडली। कैकाडी नगर झोपडपट्टीतील रहिवासी 34 वर्षीय दिलीप साहू असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्या मेहुणा गणेश साहू आणि त्याचे साथीदार पियुष लिल्लारे आणि आकाश लिल्लारे यांनी त्याची हत्या केली। दिलीप साहू हा गुन्हेगारी वृत्तीचा असून यापूर्वीही त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल आहे। 2015 मध्ये घराजवळ राहणाऱ्या तरुणी आरोपी गणेश साहूच्या बहिणीशी त्याचा विवाह झाला होता। मात्र वर्षभरानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि तेव्हापासून ती तिच्या माहेरी राहू लागली। 2016 मध्ये दिलीप एका खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात गेला आणि नंतर तुरुंगातून बाहेर आला। तेव्हापासून त्यांच्या कुटुंबात आसपास भांडणे सुरू झाली। रविवारी रात्री दिलीप साहू हा त्याचा मित्र पियुष सोनटक्के याच्यासोबत गाडीने घरी येत होता। यावेळी परिसरात भरधाव वेगात गाडी चालवण्याच्या मुद्द्यावरून आरोपी गणेश साहू आणि त्याच्या मित्रांशी त्याचे भांडण झाले। या भांडणात दिलीपचा मेहुणा गणेश याने त्याचाच भाऊजी दिलीप साहू याला झापड मारली। यानंतर तिथेच त्यांचा एकमेकांशी वाद झाला। या वादातून पियुष सोनटक्के याने रामटेके नगर येथे राहणाऱ्या त्याच्या अन्य 6 ते 7 मित्रांना मदतीसाठी बोलवले। थोड्या वेळाने त्यांच्यात पुन्हा भांडण झाले। या भांडणात दोन्ही बाजूंनी विटा आणि दगडांचा मारा झाला। या हल्ल्यात पियुष सोनटक्के याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर गणेश साहू याने साथीदारांसह त्याचे भाऊजी दिलीप साहू याच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले। या घटनेनंतर दोन्ही जखमींना उपचारासाठी मेडिकलमध्ये नेण्यात आले। तेथे दिलीप साहू यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पियुष सोनटक्के याच्यावर शासकीय मेडिकल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत।